कलम 44 लेथार्जिक, पंचायत राज, वॉटर, विद्युतधारा तसेच अजून परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांसाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता आपण संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 15 पाहूयात. तर यामध्ये टोटल 25 प्रश्न असतील. तर 25 पैकी जर तुमचे 21 प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्न बरोबर आले तर तुमची तयारी उत्तम प्रकारे चालू आहे. 17 ते 21 दरम्यान जर प्रश्न तुमच्या बरोबर आले तर तुमची तयारी मध्यम प्रकारची आहे आणि 17 पेक्षा जर कमी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आली तर तुम्हाला अजून तयारीची गरज आहे. ठीक आहे. जसेही प्रश्न संपेल तसं तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, हे लक्षात घ्या. यानंतर आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कृतज्ञ. तर उपकार मानणारा तो कृतज्ञ असतो आणि उपकार विसरणारा तो कृतज्ञ असतो. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रिपोजिशन. ही इज अफ्रेड डॅश 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 डॉग्स. तर या ठिकाणी लक्षात असू द्या, इंग्रजी व्याकरणामध्ये अफ्रेड या शब्दासोबत नेहमी ऑफ हेच प्रिपोजिशन वापरले जाते. तर या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 3 करेक्ट होईल. ही इज अफ्रेड ऑफ डॉग्स. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक होत असल्यामुळे त्याला हे नाव मिळालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे आणि शब्द दिलेला आहे अकोमोडेशन. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, अकोमोडेशनमध्ये डबल सी वापरण्यात येतो आणि डबल एम असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये नाही, डबल सी नाही. तिसऱ्या ऑप्शनमध्ये डबल एम नाही, सिंगल एम आहे. त्यामुळे हे ऑप्शन आपले 2 इनकरेक्ट झाले. आणि त्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये डबल सी आहे, डबल एम आहे, परंतु डी आय आहे. ठीक आहे. परंतु डी ए पाहिजे, अकोमोडेशन. ठीक आहे. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी करेक्ट होईल. तर या ठिकाणी पहा, पुढील प्रश्न आहे 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे आणि त्यांची बेरीज 420 आहे. तर मोठी संख्या कोणती. तर मोठी संख्या काढायची आहे. यासाठी लक्षात घ्या, या ठिकाणी बेरीज दिलेली आहे संख्यांची, 2 संख्यांची. तर त्यांचं गुणोत्तर 3/4 आहे म्हणून आपण 3x अधिक 4x केल्यानंतर त्यांची बेरीज आहे 420. ठीक आहे. तर त्यापुढे 3x आणि 4x झाले 7x बरोबर 420. त्यानंतर x बरोबर 420 भागिले 7 बरोबर 60 आले. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा, मोठी संख्या विचारलेली आहे म्हणून मोठी संख्या कोणती आहे 4x. तर 4x बरोबर मोठी संख्या आहे. तर 4 गुणिले x बरोबर किती आलेले आहे 60. तर 4 गुणिले 60 बरोबर 6 चोक 24 म्हणजे 240. तर ऑप्शन नंबर 2 आपला या ठिकाणी करेक्ट होईल. ठीक आहे. यापुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम 44 कशाशी संबंधित आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 समान नागरी कायदा. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 समान नागरी कायदा. यानंतर पुढील प्रश्न आहे पंकज या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चिखलात जन्मलेला. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मलेला. तर पंकज म्हणजे कमळ. ठीक आहे. तर चिखलात जन्मलेला याचं करेक्ट उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द सिनोनिम ऑफ लेथार्जिक. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लेझी. लेथार्जिक म्हणजे याचा अर्थ होतो सुस्त किंवा आळसी. ठीक आहे. तर याचं सिनोनिम आहे लेझी. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गोदावरी. गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असल्याने तिला ही उपमा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे विभक्ती ओळखायची आहे. रामाचा मित्र आला. तर या ठिकाणी याची जी विभक्ती आहे ती षष्टी विभक्ती आहे. चा, ची, चे हे प्रत्यय मालकी किंवा संबंध दर्शवणारे षष्टी विभक्तीचे आहेत, हे लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ कॅक्टस. तर या ठिकाणी याचा प्लुरल फॉर्म आहे कॅक्टी. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली. तर याचं करेक्ट उत्तर आहे 1 मे 1962. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न पहा. संख्या मालिका पूर्ण करायची आहे. 5, 10, 17 आणि 26 देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी पाहताक्षणी आपल्या लक्षात असं येतं की 5 म्हणजेच 2चा वर्ग अधिक 1 आहे. त्यानंतर 10 म्हणजे 3चा वर्ग अधिक 1 आहे. 17 म्हणजे 4चा वर्ग अधिक 1 आहे. 26 म्हणजे 5चा वर्ग अधिक 1 आहे. तर त्याच पद्धतीनं पुढे येईल 2, 3, 4, 5चा वर्ग आलेला आहे. म्हणजे आता 6चा वर्ग अधिक 1 यायला पाहिजे म्हणजे 36 आणि 1 37. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये 37 आहे म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे
संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राज्यसभा. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर परीक्षा हा शब्द देण्यात आलेला आहे. तर परीक्षामध्ये र ची वेलांटी दुसरी म्हणजेच दीर्घ असते हे लक्षात असू द्या. तर ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे इफ वॉटर इज कोडेड ॲज XBUFS देन फायर इज कोडेड ॲज. तर या ठिकाणी पाहताक्षणी आपल्या लक्षात असं येईल की वॉटरमध्ये डब्ल्यू नंतर एक्स येतो, ए नंतर बी येतो, टी नंतर यू येतो, ई नंतर एफ येतो आणि आर नंतर एस येतो. म्हणजे एका पाठोपाठची अक्षरं पुढच्या शब्दामध्ये आलेली आहेत. त्याच पद्धतीनं फायरमध्ये एफ नंतर जी येतो, एफ नंतर जी येतो, आय नंतर जे येतो, आर नंतर एस येतो आणि ई नंतर एफ येतो. तर हा ऑप्शन आपल्याला चौथ्या ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे, GJSF. तर आपला ऑप्शन नंबर 4 करेक्ट होईल. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे विद्युतधारेचे इलेक्ट्रिक करंटचे एकक काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 एम्पियर. यानंतर पुढील प्रश्न आहे दोन नद्यांमधील जागा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 दुआब. यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. तर या ठिकाणी हे उद्गारवाचक वाक्य असल्यामुळे त्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी फुल स्टॉप आहे, या ठिकाणी कॉमा आहे. त्यामुळे हे तिन्ही वाक्य येणार नाहीत. या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून हे ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट होईल. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा पाणी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर या ठिकाणी पाणी याचे अनेक वचन हे पाणीच असतं म्हणून ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट होईल. ठीक आहे. एक वचन आणि अनेक वचन याचं सारखंच असतं. यानंतर पुढील प्रश्न आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पंतप्रधान. यानंतर पुढील प्रश्न पहा एका खुर्चीची खरेदी किंमत 800 रुपये आहे आणि ती 1000ला विकली तर शेकडा नफा किती झाला? तर या ठिकाणी पहा 800 रुपयेची खुर्ची 1000ला विकलेली आहे म्हणजेच या ठिकाणी 200चा नफा झालेला आहे. तर 200 भागिले 800 गुणिले 100. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा 8 1 8, 8 2 16 आणि राहिले 4 8 45. ठीक आहे. म्हणजेच 25% नफा झालेला आहे. तर ऑप्शन नंबर आपला 4 या ठिकाणी करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सातारा. यानंतर पुढील प्रश्न आहे दोन वस्तूंमधील साम्य जिथे जणू काय गमे वाटे या शब्दांनी दाखवले जाते तिथे कोणता अलंकार होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 उत्प्रेक्षा अलंकार होतो. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द कलेक्टिव्ह नाउन फॉर ग्रेप्स. ग्रेप्ससाठीचं कलेक्टिव्ह नाउन सांगायचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बंच. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्स वेळेवरती मिळत राहण्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.